लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनीची नजर ही जीवाच्या छातीवर काढलेल्या टॅटूवर पडते आणि ती बोलते, तुम्ही छातीवर टॅटू काढलेला आहे का? मी पाहिला तो. तेव्हा जीवा हा अतिशय घाबरतो आणि तो विचारतो, काय पाहिलंस तू? तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, संपूर्ण नाही, परंतु मला पहिलं अक्षर दिसलं, क आहे. क नावाचा टॅटू तुम्ही कोणाच्या नावाने काढलेला आहे? कारण घरामध्ये तर क वरून कोणाचंच नाव नाही. तेव्हा जीवा काहीच उत्तर देऊ शकत नाही आणि तो तिला सांगतो की मी एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत होतो, तिच्या नावाचा हा टॅटू आहे. आणि नंदिनी हा अतिशय तिथूनच त्याला विचारते, खरंच तुम्ही या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होतात का? मग तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाहीत ना? तेव्हा जीवा हा विचारामध्ये पडतो. तेव्हा तर आपण पाहतो नंदिनी व जीवाचे सर्व बोलणे दरवाजाच्या बाहेरून लपून रम्या देखील ऐकत असते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मानिनी येते आणि ती तिथून रम्याला ओरडते. तेव्हा रम्या देखील अतिशय घाबरते. त्यानंतर आपण पाहतो जीवा बाहेर जात असतो आणि जीवाला बोलतोय, काव्या भेटते. जीवा, सॉरी, माझ्यामुळे तुला भाजलं. माझ्या रूममध्ये मलम आहे, मी लावून देते. तेव्हा जीवा बोलतो, ज्या व्यक्तीने जखमा दिलेल्या असतात त्यांनी मलम लावायचा नसतो. आणि तेव्हा काव्याला मात्र अतिशय राग येतो. त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही नंदिनीला प्रश्न विचारते, नंदिनी, क वर्ण मुलीची काय काय नावे असू शकतात? आणि तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन मानिनीला विचारते, आई म्हणजे तुम्हाला देखील माहिती आहे का? तेव्हा मानिनी बोलते, हो, मला कालच समजले. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवाच्या छातीवर काव्याच्या नावाचा संपूर्ण टॅटू आहे. हे सत्य नंदिनीला समजणार का? हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका.